लपलेला आहे, भक्त त्याला शोधतो. राज्य तुम्हाला लपंडाव माहिती आहे का? लहान मुलांचा लपंडावाचा खेळ कसा असतो तो माहिती. मग देव लपलेला आहे. राज्य कोणावर आहे आता? भक्तावर आहे. राज्य भक्तावर आहे. भक्ताचं काय माहिती? देवाला शोधणं. आणि देवाला शोधलं का मग काय होतो? देव मग भक्ताच्या मागे लागतो. देव काय करतो? भक्ताच्या मागे लागतो. जे जे भक्ताने सांगावे ते देवाने ऐकावे, नाही का? एवढा भक्ताचा महिमा आहे. एवढा भक्ताचा महिमा आहे. आणि म्हणून आणि बर हे झालं तर याच्याकरता काय सांगितलं आहे? तर म्हणून ह्या आयुष्यामध्ये काय करायचे? जर जाणून जर घेतलं तर आयुष्याचा प्रश्न मिटला. कोटी जन्माचा प्रश्न मिटला तुमचा. नाही जर आणि त्यांच्याच मार्गाने जर गेलो, मार्ग जाऊन गेले आधी, नाही का? त्यांच्या मार्गाने जर गेलो तर गुंता सुटतो, नाही का? गुंता सुटतो. आणि म्हणून हत्तीचं ज्ञान होतं, दगडाचं ज्ञान होतं, मूर्तीचं ज्ञान होतं, कशाचं ज्ञान होतं, पण देवाचं ज्ञान होत नाही. कारण देव लपलेलं आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वंग ते चैतन्य संत स्वीकारित. दगडामध्ये देव आहे, दगडामध्ये देव आहे का? नाही. पण दिसतो का? कळतो का? काय करावं म्हणजे? बरं, मन, आपले डोळे, कान, नाक, मन, बुद्धी, इंद्रिय ही सगळी जड आहेत. मी तुम्हाला काल सांगितलं जड आहेत. त्यामुळं ती जड पदार्थ दिव्याला प्रकाशित करू शकत नाहीत. परंतु प्रकाशित वस्तू काय करते? जड पदार्थांना. जड म्हणजे स्वतः अंधारमय. जड म्हणजे काय? अज्ञान आणि अंधार, याला म्हणायचं जड. आणि आत्मा प्रकाशमान आहे. तो काय करतो? जड पदार्थांनाच प्रकाशित करण्याचं काम करतो. दिवा जसं घरातल्या सगळ्या पदार्थांना प्रकाशित करतो, प्रगट करतो, तसं आत्म्याच्या प्रकाशानं सगळं जग प्रकाशित होते. परंतु त्याला कोणीच प्रकाशित करत नाही. त्याला कोणी जाणत नाही. त्याला डोळे पाहू शकत नाही, मन त्याला जाणू शकत नाही, बुद्धी त्याला जाणू शकत नाही, इंद्रिय त्याला जाणू शकत नाही, मनुष्य त्याला जाणू शकत नाही. असा तो परमात्मा. आणि म्हणून काय म्हटलंय? स्वस्ती श्रीवटी शिवजो रुपोणी जगदाबासो दावी मग ग्रासो प्रगटला तरी. म्हणून तर जग दिसते, तो दिसत नाही म्हणून जग दिसते. मग असा उपाय करायला पाहिजे का जे करून जग दिसणार नाही, तो दिसेल. याचा अर्थ जग नकोय, जगाच्या नादी लागायचं नाही, त्याच्याच नादी लागा आणि मग तो दिसेल. तुम्ही जगाच्या नादी लागलात, नादी लागणं म्हणजे जगात इच्छा ठेवली. म्हणून संत ही निरीच्छा असतात. कोणतेही संत विवेक आणि वैराग्याशिवाय कोणी जगामध्ये संत पदाला पोहोचलेलं नाही, आत्मपदाला पोहोचलेलं नाही विवेक आणि वैराग्याशिवाय. वैराग्य म्हणजे काय? ह्या विश्वातील कोणती गोष्ट कुत्र्याच्या ताज्या वांतीसारखी वाटणं म्हणायचं वैराग्य. कोणती वस्तू नाही म्हणे आमचं पोरग सुद्धा, आमचा बंगला नाही का, तोही तसा नाही का. त्याला काहीच, तो कशालाच माझं म्हणत नाही. त्याचं माझं पण संपून गेलेलं आहे. त्याच्या सगळ्या चित्तवृत्ती भगवंताकडे लागलेल्या आहे. तो का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या वृत्ती एकमय. मग तशा त्याच्या चित्ताच्या सगळ्या वृत्ती कुठं असतात? त्या भगवंताकडे लागलेल्या असतात. याला म्हणायचं पराभक्ती. माणसाला मला तर वाटतं ना, रंगून जाऊ पराभक्तीमध्ये, सगळ्यांनी रंगून जाऊ. हे घाण डोक्यातली घाण जर निघत नाही ना, कशी ती बुद्धी स्वच्छ काच प्रकाश ग्रहण करते नाही का? काळीभंगर काच प्रकाश ग्रहण करू शकत नाही. तशी आपली स्वच्छ बुद्धीच काय करते? आत्म्यापर्यंत संतांच्या साह्यानं पोहोचू शकते. काय सांगितलं मी आता? स्वच्छ बुद्धी संतांच्या साह्याने आत्म्यापर्यंत पोहोचू शकते. आणि शेवटी आत्मा जो पोचली की आत्मरूपच होते. एक शब्द महत्वाचा आहे, संतांच्या साह्यानेच. आणि स्वच्छ बुद्धी, एक तर बुद्धी स्वच्छ पाहिजे, तिला संतांचं साह्य पाहिजे, मग ती बुद्धी आत्म्यापर्यंत पोहोचू शकते. आणि आत्म्यापर्यंत पोहोचली की ती तद्रूपच होऊन जाते, आत्म्यापेक्षा वेगळी राहत नाही, तीच देव होऊन जाते. तुमचं फार भाग्य आहे हो.
एवढं चिंतन घडणं, सत्संग घडणं ही म्हणजे साधी गोष्ट नाही. हे कोटी जन्माचं पुण्य, म्हणून तर एवढं घडतंय सगळं. कोटी कोटी जन्मात तुम्ही ज्यांनी ज्यांनी हे पुण्य केलं त्यांच्या त्यांच्या वाट्याला भाग्य हे आलेलं आहे. अफाट पुण्य, साधं पुण्य चालत नाही इथं. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले. एखादा देवाकडे गेला, तुमच्यातला जर देवाकडे गेला, मोठ्या कष्टानं परिश्रमानं देवाकडे गेला, देव काय म्हणेल माहिती का? अरे मूर्खा, तिथं सत्संग चाललाय, तिथं जाऊन बस. माझ्याजवळ काहीच नाही, माझं शेवटचं देणं म्हणजे सत्संग देणं आहे. मी देतो तर सत्संग देतो. आणि सत्संग म्हणजे जिथं माझं स्वरूप कसं कळतं, ठळकपणे, नाही का, निसंशयपणे ठळकपणे माझं स्वरूप कळतं आणि ते मीच होऊन जातात, त्याला म्हणायचं सत्संग. पाहता येतं. तसं आत्म्याला आत्मा होऊनच आत्म्याला पाहता येतो, तसं पाहता येत नाही. आता तुम्हाला सांगतो, देवाला पाहणं म्हणजे काय, सोप्या भाषेमध्ये सांगतो, देवाला पाहणं म्हणजे देव होणं. त्याशिवाय कोणी देवाला जाणू शकत नाही, पाहू शकत नाही. बस आत्माला अंतिम सिद्धांत मी तुम्हाला सांगितलंय. आता आम काम कहून तर मी देवाला पाहिला, चल रद्दी. देवाला जाणलं व्यर्थ. जो देव होतो तोच देवाला जाणलं, देवाला पाहिलं म्हणजेच तो देव झाला, स्वतः देव झाला, ब्रह्म झाला. तो आधी आहे, पण आपलं त्यानं देवत्व गमावलंय. संत काय करतात, तुम्हाला नवीन काही देत नाही. तुम्ही जे तुमची गमावलेली वस्तू आहे, तुमची हरवलेली वस्तू आहे, तिची तुम्हाला गाठ घालून देतात. एवढंच ते करतात, दुसरं काय करतात? ती आत्मतत्व तुमच्याजवळ नाही का? नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे, आता मी सांगितलं तुम्हाला. तर पहा, आता असो, आता बराच वेळ झालेला आहे. तसं हे जरा शास्त्र अवघड आहे बरं का, म्हणजे जरा थोडंसं डोक्याला ताण आहे. मग कोणती गोष्ट तुम्हाला सांगतो, मोठं पद जर पाहिजे असेल तर, मोठं पद जर पाहिजे असेल, वाघिणीचं दूध आणायचं. शेळीचं दूध कोणी आणीन? होय, शेळीचं दूध कोणी आणीन? वाघिणीचं दूध आणीन का? पाहिजे ते बक्षीस, वाघिणीचं दूध आणायचं आणीन का? किती मोठा एवढा मस्त महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी जरी असला, तो तरी आणीन का वाघिणीचं दूध? हे वाघिणीचं दूध जी संकल्परहित आहे आणि जिच्यामध्ये जडत्व नाही, अशी जी गाढ निद्रेप्रमाणे मनाची समस्थिती, ते ब्रह्माचे स्वरूप. ब्रह्म कसं आहे ते सांगितलं जातं. आता तुम्हाला सांगितलं, तुम्ही ध्यानाला बसला, तुमच्या इच्छा, आता आपली निद्रा म्हणजे सुद्धा ब्रह्मस्थिती आहे, परंतु ती साधना ज्ञान साधनं तिच्यामध्ये नाही. तिच्यामध्ये आत्म्याची भेट होते, परंतु हाच आत्मा आहे आणि तोच आत्मा मी आहे असं ज्ञान भेटू नये, असं ज्ञान होत नाही. आता तुम्हाला कळले, परंतु एवढ्यानं भागत नाही. त्याला साधना आहे, त्याला विवेक लागतो, वैराग्य लागतं. मग ज्ञानासाठी काय लागतं? ब्रह्म होण्यासाठी काय लागतं? ब्रह्म होण्यासाठी लागतं, मी तुम्हाला सांगतो, विवेक लागतो, वैराग्य लागतं, समाधी षटकं लागतात आणि जबरदस्त मुमुक्षुत्व लागतं. या 4 गोष्टी लागतात. अजून काय लागतं? त्याला सत्शास्त्राचं श्रवण करावं लागतं, त्या शास्त्राचं मनन करावं लागतं, त्याचा ध्यास घ्यावा लागतो आणि शेवटी तद्रूप व्हावं लागतं. अशाने मनुष्य ब्रह्म होतो. कळलं का? आता ब्रह्म कशाने होतो? त्याच्याजवळ आता तो कसा असावा आणि त्याने काय करावं म्हणजे मनुष्य ब्रह्म होईल. तो कसा असावा? कसा असावा तर विवेकी असावा, वैराग्य संपन्न असावा, मुमुक्षु असावा आणि विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व समाधी षटकांनी युक्त असा मनुष्य असावा ब्रह्म होण्यासाठी. हा त्याने काय करावं? त्याने श्रवण करावं, त्यानं मनन करावं, त्यानं निधिध्यास करावा आणि त्यानं तद्रूप व्हावं. बस अशा गोष्टी मनुष्य ब्रह्म होतो. रात्रंदिवस जो देवाचं चिंतन करून राहिला आहे तो देव झाल्याशिवाय राहील. ज्याच्या चित्तात काहीच नाही, फक्त देवच आहे, तो देव झाल्याशिवाय कधी राहणार नाही. परंतु त्याच्या चित्तात आपण देव व्हावा असं आहे, पण कुठंतरी एखाद्या जंगलात जाऊन बसलाय, नाही जाणार नाही.
जमणार नाही. आणि म्हणून काय त्याला एकच आहे, त्याला सत्शास्त्राचं श्रवण हाच त्याला उत्तम दुसरा उपाय नाही, नाही का. त्यानं ज्ञान साधनाचाच अवलंब त्यानं करायला पाहिजे. आणि म्हणून निद्रेमध्ये ज्ञान साधनाचा अभाव आहे. त्यानंतर ती वस्तू हाती येते, परंतु कशी ती त्या अज्ञानाचं बीज तिच्यामध्ये आहे. ते बीज नष्ट केल्याशिवाय इलाजच नाही. एखादी जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये काय झालं, पाऊस पडला आणि सगळे बीज पडलेले असतात उन्हाळ्यात ना, पाऊस पडला हे सगळं गवत उगवलेलं आहे. म्हणजे जमीन कशी निर्भीत जमीन पाहिजे, निर्भीत. कोकणामध्ये काय होऊन द्यायची नाही. तर तेव्हा काय म्हटलं पहा, जी संकल्परहित आहे. आणि म्हणून पहा, जयाचे मन संकल्परहित काय संकल्पोनी काढले, जयाचे मनची चैतन्य झाले. तुम्ही संकल्परहित झाला, तुमचं अंतःकरण संकल्परहित झालं का तो मनुष्य ब्रह्मत्वाला प्राप्त होतो. तया स्वांतकरण जेता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरू नाही. किडाचा दोष जाई नाही का, तरी पंधरी तीच होई. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी, नाही का. जीवाला ब्रह्मत्व मिळतं. कशाने मिळतं? संकल्पाचा लोप केला का जीव ब्रह्म होतो. परंतु संकल्पाचा लोप करणं एवढं सोपं नाही. संकल्पाचा लोप करणं म्हणजे वाघाला ठार करण्यासारखं. साधण्याशिवाय वाघाला ठार करण्यासारखं. बंदुकीनं कोणी वाघाला ठार करेल? बंदुकीनं कोणी ठार केलं त्यात काय विशेष आहे, नाही का. वाघा जो कळलं का. ब्रह्मत्व आपलं कुठं आणलं? आपलं मनही आहे आणि ते संकल्पही करतं, आणि म्हणून आपलं तिथं ब्रह्मत्व आणलं आहे. मग मनाला संकल्प करण्यापेक्षा मनानं काय करावं? चिंतन करावं. चिंतनानं काय होतं? चिंतने तद्रूपता. चिंतन चित्ताला लावी मनाला. चिंतन कसं करावं, नाही का. चिंतन कसं करावं? हा सकाळचा बसलाय, चुली पुढे बसलाय, रामकृष्ण हरी रामकृष्ण, आठवलं चहा कर, रामकृष्ण हरी चहा, अजून चहा झाला नाही का, तुझं टंगलच काढायला पाहिजे, रामकृष्ण रामकृष्ण. कसा मन संकल्प रहित होणार? एकाग्र चित्तानं, नाही का. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर जात होते, नाथ महाराज सुरभंजन पर्वतावर जात होते, रामदास स्वामींनी शिवतर घडीमध्ये चिंतन केलं. आणि आपण त्यांच्यापेक्षा लायकीचे झालो. आपलं भजन चालतं. कशाचं भजन चालतं आपलं, नाही का. संसाराचं भजन चालतं. संकल्परहित आहे आणि जिच्यामध्ये जडत्व नाही, अशी जी गाढ निद्रेप्रमाणे मनाची समस्थिती ते ब्रह्मस्वरूप आहे. मग मनाची स्थिती, मन कसं व्हावं तर निद्रेसारखं सुषुप्त. तो माणूस जागा असावा, परंतु झोपलेला सारखा जागा असावा. मनुष्य कसा असावा? झोपेमध्ये कोण आले, कोण गेले, कोण काय म्हणतंय हे त्याला कळत नाही, फक्त त्याचा श्वास चालू असतो. तसं तो जागा असतो, परंतु त्याचं चित्त काय, झोपेमध्ये चित्त लय पावतं, कशाकडे जात नाही. तसं जागेपणी ज्याचं चित्त काय व्हावं, कोणत्याच विषयाकडे जाऊ नये, असं जे मन, त्याला माहिती संकल्परहित मन. संकल्परहित मन. मग त्या चित्ताने कुठे जावं तर देवाकडेच जावं, अशी वळण पाळायचं चित्ताला. तुला मी सांगतो, एक मनुष्य होता, एक गुरु होते. गुरुने सांगितलं, एक अशी 10 फुटाची काठी दिली. त्यांचे शिष्य होते. म्हटले, ही काठी जो अशी बरोबर गोल करून, ही काठी काय करायची? गोल करायची, वर्तुळासारखी. का बांगडी आहे ना तुमच्या हातातली, बांगडीच्या आकाराची काठी करायची अशी गोल. आणि काठी ती एकदम वाळलेली. म्हणे गुरुचं डोकंच फिरले, काठी कुठं आता हे होत असते. एक जर प्रयत्न केला तर म्हणला, ती वाकाने बी मोडाने बी गोल करायला, ती वाकाने बी. पण दिला 1 महिन्याची तुम्हाला मुदत दिली, 1 महिन्यामध्ये, नाही का. आणि जा म्हणे, ही काठी कशी आला, गोल काठी झाली म्हणजे माझ्याकडे या, आणि ही गोल काठी माझ्याकडे घेऊन या.
सांगितलं श्री गुरुनी. मग जो काठी करीन त्याला ब्रह्माची प्राप्ती होईल सांगितलं. आता सगळे चिंतेत पडले. एकाने विचार केला, आपल्या गावाकडे गेला, ती काठी घेतली, एका डोहात टाकली. कुठं टाकली? डोहामध्ये टाकली. 15 दिवस तशीच भिजून दिली. रात्रंदिवस 15 दिवस ती काठी तशीच भिजली. 15 दिवसाने काय केलं त्यांनी? असा दोर काढला, एवढा दोर घेतला चांगला पॅक. काठीला ह्या टोकाला तो दोर बांधा, ह्या टोकाला असा थोडासा बांधा. हळूहळू रोज काय करायचा? रोज 2 टायमाला सकाळी जायचा, तो दोर टाईट करायचा, आणखी टाईट करायचा. संध्याकाळी काय करायचा? पुन्हा जायचा, तो दोर आणखी, काठी अशी थोडीशी वाकली नाही का, मग काय करायचं? आणखी दोर टाईट करायचा. असं करता करता 15 दिवसामध्ये काय झालं? ती काठी पूर्ण राऊंड झाली. ती काठी काय झाली? पूर्ण गोल झाली. परंतु 15 दिवस त्यानं भिजत ठेवली आणि रोज थोडं तिला ट्रेनिंग देत राहिला, तिला घडवीत राहिला. 1 महिन्यामध्ये ती काठी बांगडीसारखी गोल झाली नाही. सगळे आले, म्हटले काय आता त्यांच्या गप्पा, आपल्या गुरुला अक्कलच नाही काय, गुरुला काही कळत नाही. ही काठी काय कुठं गोल होत असते का? बरं जाळावं तिला पेटवायचं म्हणलं, तिची राख होऊन जायची, पेटून बी तिला गोल करता येत नाही. बरोबर अशी जर करायला जावं तर ती वाकणार नाही. आणि म्हणलं आम्ही केला प्रयत्न, 9-10 जणांनी हळूहळू वाकवायचा प्रयत्न केला, पण ती काय जमाना. शेवटी म्हणले काही उपयोग नाही. गुरुनी काहीतरी आपल्याला ढोंग केलं, आपल्या पुढं काहीतरी नाटक केलं. ब्रह्म दाखवता येत नाही म्हणून नाटक काय केलं? तुम्ही गाठी करून आणा. असं त्यांचं चाललं असताना गुरुंनी सांगितलं, सगळे या तुमच्या काठी आणा. यांनी बरोबर काठी अशी गोल काठी होती, बांगडीसारखी काठी झाली. सगळे पाहतच राहिले. गुरुंनी त्याच्या पाठीवर शाब्बास केली, शाब्बास केली. म्हणजे विचाराविना परमार्थ आहे कोठे बापा, भक्तीची मापा सापडेल. विचार केला त्यांनी आणि ती काठी रात्रंदिवस भिजत ठेवली. तसं चित्त जर रात्रंदिवस भिजत जर ठेवलं, चित्त वळणार नाही. ते हे मन वळेल का? मन वळणार नाही. पण रात्रंदिवस जर ते भिजत जर ठेवलं, आत्मस्वरूप रूपी डोहामध्ये, चिंतनाच्या डोहामध्ये त्याला टाकायचं. तुला सांगतो, पार किती दुष्ट असू द्या, पापी असू द्या, वाल्याकुळी फार पुण्यवान होता, पुण्यवान नव्हता. पाप्याला सुद्धा देव भेटतो, मूर्खाला सुद्धा देव भेटतो, दुष्टाला सुद्धा देव भेटतो, फक्त विश्वास पाहिजे. म्हणजे मी सांगतो, देव ज्याचा विश्वास आहे, ज्याचा गुरुचरणी निस्सीम भाव, त्याचा मनोरथ पूर्वी देव. बरोबर आहे का नाही? वेदवाणी आहे ही. ज्याचा गुरुचरणी त्याचे मनोरथ पूर्वी गुरु आज्ञा देव पाळी. गुरुच्या आज्ञाचं देव सुद्धा पालन करतात. गुरु आज्ञा देव पाळी, गुरु वाक्य स्वयमेव जड मूड तारी. गुरुचा शब्दच काय करतो? जड असो नाही तर मूड असो त्याचा उद्धार करतो. म्हणून काय सांगितलं इथं? तर संकल्प म्हणून त्याचं चित्त कसं असावं? तो सुषुप्त, जागेपणी सुषुप्त असावा. जागे, तो झोपलेला आहे, जाग आहे म्हणावं, तर त्याचं चित्त कुणीकडेच नाही. झोपलेल्या माणसाचं जसं चित्त असतं, तो जागा आहे, पाहतोय, पण त्याचं, तुम्ही बाजारात गेला, मग तुम्हाला माहिती का बोध करायचा तो दृष्टांत आहे ना? बाजारात गेला, फार सुंदर दृष्टांत येतो नाही का? दृष्टांत फार सुंदर आहे. सांगतो तुम्हाला, एक शिष्य गुरुनं म्हटले की मला काय करा, बोध करा, बोध करा. गुरु म्हटले असं कर, तुझ्या बायकोला घेऊन ये. म्हटलं बोधाचा प्रश्न, आत्मज्ञानाचा प्रश्न, बायकोचं काही घेणे म्हटलं इथं. महाराज सांगितलं ना म्हटलं, तुला ऐकायचं असतं बरं. आपली अक्कल बाजूला ठेवायची असते. दुसऱ्या दिवशी 9 वाजता बायकोला घेऊन आला. महाराजांचा आश्रम होता, अनेक तिथं शिष्य मंडळी तिथं चाललं होतं, त्यांची वर्दळ काय ना काय चाललं होतं. महाराजांच्या आश्रमाच्या एका खोलीमध्ये तो जाऊन बसला नाही, आणि दर्शन घेतलं आणि बसला चिंतनाला. बायको एका रूम मध्ये बसली, तो महाराजांच्या जवळ बसला, बायको बसली पलीकडची. मला तिला मला बस इथं चिंतन करीत म्हटलं. माझा तिथं बरेच पेड्याचे बॉक्स पडलेले होते. कोण पेढे आणायचे, कोण बर्फी आणायची, कोण काय आणायचं, फळं आणायची महाराजांना.
महाराज लोकांची मजा असते फार. ती खरंच ना लई मजा असते. सुशा महाराज लई मजा असते. तू फक्त महाराजाची गावाजवळ जाऊन कीर्तन करायची लई मजा आहे. काही नाही, काही कमी पडत नाही. खरंच ना, देवाचं नाम घेतलं का काही माणसाला कमी पडत नसतं. मग असं तिथं पेढीची बॉक्स पडली होती. त्याने पाहिलं, तो आला. अरे म्हटला कुठे बसली तुझी बायको? म्हणा कुठे जा म्हणला. तिला हा बॉक्स आहे म्हणला, जा तिला पिढी दे खायला म्हणलं. हा गेला बायको जो या पिढ्याचा बॉक्स होता आणि बायकोला पिढी भरवली. आला पण मला आणि म्हटले त्या पलीकडच्या रूम मध्ये जा, तिथं कोणीतरी बसलेला आहे, त्याला पिढी घाल खायला. आता हा गेला बॉक्स घेतला पेढ्याचा, पलीकडच्या खोलीमध्ये गेला. तिथं जो कोण बसला होता त्याच्यावर त्याची कालच मारामारी झाली होती. कालच मारामारी झाली होती आणि याला लय आणलं होतं. आता गुरुंनी सांगितलं की त्याला पाहिलं याची तळ पाहिजे मस्तक गेली असं वाटायचं नरडीचं घोड घ्यावं. आपण काय करावं, इतका राग त्याला आला. असं थरथर थरथर अंगाचं घो लागलं, इतका राग पारा चढला रागाचा. बरं, आणि गुरुंनी काय सांगितलं की त्याला पेढा भरवायचा. पेढा भरवायचा, त्याच्या कल्पनेनेच त्याला राग आला. बरं, नाही जर भरवावं तर गुरु आज्ञा. म्हणून काय केलं, तिथं गेला, एक पेढा घेतला. राग राग कसा तरी तोंडात कोंबला. कसा तरी तोंडात कोंबला. आणि बायकोला घे ना, अगं घे आणखी, अगं आणखी घे, अगं लई चांगलं आहे, अगं घे, अगं लई पिढे तुला काय करायचे. अर्धा बॉक्स संपवला घे घे करून. नाही का. आणि तिथं बसला होता ना, त्या तोंडात असं ते डोळे झाकले, त्या तोंडात कसा तरी कोंबला. आणि असा धापा टाकीत पळत त्याला तिथून निसटला. म्हटलं निसटलो आता. म्हटले बरं हे झालं का? म्हटलं अरे असं कर, म्हटलं तू आता आपल्याला किती वाजले, बराच वेळ झाला. म्हणजे जा आपल्याला तू बाजारात जा, तिथून आपल्याला हा पूजेचं साहित्य घेऊन ये. गेला बाजारात, गेला पूजेचं साहित्य आणलं आणि जवळजवळ 5-5:30 झाले. आता म्हटलं महाराजांनी आपल्याला म्हटले तुम्हाला बोध करतो, अजून तर तपास नाही काही. म्हटले आता काय करा, म्हटलं उशीर झालाय. हो काय खरं नाही म्हटलं महाराजांचं. म्हटलं आता बोध करणार कधी, मला बोध करायला म्हटलं 1-1.5 तास तरी लागेल. नाही का, तास 1.5 तास तरी लागेल ना. प्रवचनाला 1 तास लागतो, कीर्तनाला 2 तास लागतो. बोध करायला 1.5 तास तरी लागेल का नाही. हा म्हटलं महाराज तुम्ही मला बोलवलं, तुम्ही म्हटले तू ये तुला बोध करतो, अजून तर काहीच नाही, मला तर जायचा उशीर झाला. आता ते हसले. अरे वेड्या, तुला मी बोध केला पण तुला तो कळला. बोध केला तुला पण तू कळला नाही. म्हटलं कसं काय? म्हटलं तुला मी सांगितलं तुझ्या बायकोला पेढे भरव. तुझ्या बायकोला तू पेढे किती भरवले? म्हटलं अर्धा बॉक्स. कसे भरवले? लय आनंदानं. म्हटलं लय आग्रह करून, लय आनंदानं. ती हसत होती आणि तू पण मी पण हसत होतो. लय आनंदाने तिला पेढे भरवले. बरोबर ठीक. तर म्हटलं तू नंतर तुला सांगितलं पलीकडच्या माणसाला पेढे भरव, तिथं कसे भरवलं? काय सांगायचं मला महाराज. असं राग आला, डोळे लाल होऊन झाले, अंगाचा थरकाप होत होता. त्याच्यात थोबड मला पावत नव्हतं, इच्छा नव्हती. कसा तरी मला मी वाकला, तिला पेढा तोंडात कोंबला आणि रागाने तिथे निसटलं. म्हणलं भयंकर शीण झाला, मला नको नको झालं. म्हटलं बरं, म्हणजे बायको जवळ गेला तेव्हा तुला फार आनंद झाला, तिथं पलीकडे गेला तेव्हा तुला भयंकर क्रोध आला. आणि बाजारात तू गेला तिथं तुला लोक भेटली. कोणी? हा म्हटलं किती कोण कोण होते? म्हटलं मी कशाला पाहतो, लई लोक होती. कोण गाडीवर चालू होतं, कोण स्कूटरवर चालू होतं, कोण पायी चालू होतं, कोण पोरी होत्या, कोण पोरी होती, कोण लोक जातीत होती. कोण? म्हणलं मला काय माहित, मी कशाला पाहतो. तो त्यांच्याकडे पाहून काय वाटलं? आनंद वाटला का राग आला? मला रागाचं नाही कारण, आनंदाचं नाही कारण. सुख नाही दुःख नाही, राग आणि आनंद आहे. यालाच बोध म्हणतात. यालाच काय म्हणायचं? बोध. बायकोकडे गेला तिथं जसं उड्या मारून पेढा भरवला, चूक. शत्रूकडे गेला त्याला पेढा भरवला रागाने, चूक. बाजारात गेला उदासीनपणे गेला, कोण आहे हे पाहिलं नाही. डोळे पाहत होते पण ते मनानं जाणलं नाही. डोळ्यांनी पाहिलं, इंद्रियांनी पाहिलं पण मनानं स्वीकारलं नाही. मग इंद्रियांनी काही पाहू दे परंतु मनानं स्वीकारायचं नाही. यालाच संकल्प स्थिती म्हणतात. यालाच काय म्हणायचं?
बोध. नाही का? मग तो जवळचा आहे का लांबचा आहे पाहायचं नाही. नाही का? मनच काय झालेलं आहे त्याचं, मनच म्हणून संकल्प रहित, दयाचे मन विकल्प रहित. दयाचे मन विकल्प, संकल्प संकेत नाही जया. जयाचे मन विकल्प नको, संकल्पही नको. नाही का? जयाचे मन विकल्प रहित, संकल्प संकेत नाही जया. मग कदा नाही वाणी अनृत भाषण, त्याचं बोलणं अयथार्थ कधीच नसतं. त्याचा शब्द हेच ब्रह्म असतं. संतांचं शब्द कल्याणकारी असतं. ते काही जरी असलं तरी ते ब्रह्मच असतं. कशी बोलली मूर्खाचा बाजार, हा सर कळलं असं सगळं जग ब्रह्मज्ञानी नसतं झालं. म्हणून कदा नाही वाणी अनृत भाषण. पुढं काय, देहाचे मी पण नाही जया. तुम्ही ब्रह्म का तुम्ही देह, हा निर्णय लावायचा आहे. हा देह तुम्हाला देवाने विवेक निर्माण करण्यासाठी दिलेला आहे. हा देह तुम्ही नव्हे. कळलं का? हा देह देवाने तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे तुमच्या जीवाला कशा करता, कोण आहे ते समजण्यासाठी. म्हणजे हा देह तुम्ही नव्हे. मग त्या जीवानं या देहाच्या साह्यानं मी ब्रह्म आहे हे शोधलं का तो जीवाचं कर्तव्य संपलं, तो जीव संपला. मग तो जीव ब्रह्म झाला. त्या जीवाला कळेल मी ब्रह्म आहे, तो जीव तिथं संपतो. फक्त देह शिल्लक राहतो. आतमध्ये नकशिकांत ब्रह्म भरलेला असतो. जेव्हा जीव मरतो तेव्हा तो ब्रह्म होतो. त्या जीवाला जेव्हा मी कोण आहे हे कळतं तेव्हा तो जीव साक्षात ब्रह्म होतो. तो जीव मरतो, परंतु मरतो म्हणजे तो मरून ब्रह्म होतो. तो मरतो परंतु ब्रह्म होतो. नाही. मग पुढं काय सांगितलं, कदा नाही वाणी अमृत भाषण देहाचे मी पण नाही जया. पुढं काय, कनक कांतेची नाही जे आसक्ती. कनक आणि कांता पाहिलं का कसं आहे. कनक सोनं आणि बायको, त्याला बायको प्रिय नाही. त्याला बायकोला सुद्धा स्त्रियांना सांगितलं पतीची, पतीला पत्नी प्रिय नाही, पत्नीला पती प्रिय नाही. ही कोणती स्थिती आहे, ही ज्याला म्हणतो आपण भजन स्थिती, चिंतनाची स्थिती. तिला तिचं चित्त देवाकडे लागलं. ही होती, तुम्हाला सांगतो, तुळशीदासांची पत्नी होती. तिचं नाव काय, ममता. तुळशीदास तिच्या माग लागला. तिनं सांगितलं, वेड्या, माझ्यासाठी तू एवढा जीव काढून राहिला आहेस, या नासक्यासाठी तू माझ्या माग पळून राहिला. तुला वाटतं मी तुझी आहे आणि माझ्यापासून तुला सुख होईल. ही भ्रांतीतून तू बाहेर पड. तू माझ्यासाठी जेवढा जीव काढलास तेवढा जीव तू देवासाठी जर काढलास तर तू परम शांतीला कोटी जन्माचं सापडलं तुझं होईल. याच्या नादी लागू नको, भगवंताचं चिंतन कर. बायको अशी असावी, नाही का? बायको अशी असावी. तुकाराम महाराजांनी सांगितलं, जिजाबाईला उपदेश केला, नाही का? मदालशाने आपल्या पुत्राला उपदेश केला आणि आत्री ऋषीने आपल्या अनुसईला उपदेश केला. ब्रह्मच सांगितलं. पती असावा, बायकोला ब्रह्मज्ञान सांगावं. बायकोनं पतीला ब्रह्मज्ञान सांगावं. आईनं पुत्राला ब्रह्मज्ञान सांगावं. दत्तात्रेयानं काय केलं, अनुसईला सुद्धा ब्रह्मज्ञान सांगितलं, नाही का? म्हणून ब्रह्मज्ञान हे श्रेष्ठ आहे. आकाशाचे शून्यत्व, पाषाणाचे घनत्व, वायूचे अंतर्बाह्य पूर्णत्व, त्याप्रमाणेच अचेत्यता, चिद्रूपता हे परमात्म्याचे लक्षण आहे. आकाशाचे शून्यत्व, पाषाणाचे घनत्व, वायूचे अंतर्बाह्य पूर्णत्व, त्याप्रमाणे अचेत्यता आणि चिद्रूपता हे परमात्म्याचे लक्षण आहे. आकाश जसं शून्य आहे, आकाशाचं लक्षण कोणतं, शून्य. शून्य म्हणजे आकाशात काय आहे, शून्य का म्हटलं, आकाशात काहीच नाही. आकाश कसं आहे, लांब आहे का गोल आहे का त्रिकोणी आहे, त्याचा रंग काय, त्याचं रूप काय, त्याला हातपाय काहीच नाही. मग तसंच आकाश जसं तुम्हाला सांगतो, ब्रह्म जर समजून जर घ्यायचं असेल ना तर आकाश फार सुंदर उदाहरण आहे. पहिलं उदाहरण म्हणजे आकाश. ब्रह्म कसं आहे, आकाशासारखं जाणायचं. आकाश जसं
व्यापक आहे आणि पोकळ आहे आणि आकाशात काहीच नाही, तसं ब्रह्म आहे. मग ब्रह्म हे जाणावे आकाशासारखे. परंतु हे आकाश शून्य आहे, परंतु आकाशामध्ये या सूर्याचा प्रकाश पडावा. तशा प्रकारे आकाश नसतं, शून्य आकाश म्हणजे ब्रह्म नाही, तर ज्ञानयुक्त आकाश, प्रकाशानं युक्त म्हणजे ज्ञानयुक्त आकाश हे पोकळ आहे. परंतु ही नुसती पोकळी नाही, इथं ज्ञान आणि सामर्थ्य भरलेले, म्हणजे असा आकाश देव आहे. ब्रह्म हे जाणावे आकाशासारखे, सत्य ते स्वरूप आकाशासारखं ब्रह्म आहे. हे एक लक्षण झालं, परंतु पूर्ण लक्षण नव्हे. सत्य ते स्वरूप वेगळीची, वेगळीची परी भरले सर्वांत ठाई, तयाविन ठावरिता कोठे. एक होता अवलिया, समर्थांकडे त्यांनी वाटी पाठवली, मला याच्यामध्ये ब्रह्म पाठवा. हे आपल्या शिष्याला पाठवलं त्यांनी समर्थांकडे, म्हणलं ही वाटी तुमच्याकडे दिली आहे, याच्यामध्ये ब्रह्म पाठवा. नाही, समर्थाने सांगितलं आधी वाटी रिकामी करून दे आणि मग ब्रह्म पाठवून देतो. वाटीत आधीच ब्रह्म आहे, ही वाटी रिकामी करून दे, मी ब्रह्म भरून देतो. वाटी म्हणे अर्जुना मी नसे ऐसा कवना ठाऊ असे. पुढं काय, परी प्राण्यांचे दैव कशाने देखते माते. प्राणी मला कशी जाणत नाही. पाषाण जसा दगड जसा घट असतो, जड असतो, तसं ब्रह्म पाषाण जसा, पाषाणामध्ये पोकळी असते का आतमध्ये, तसं ब्रह्म घनरूप आहे. बरं, असे ब्रह्माचे असे घट्ट, तुला सांगतो या आकाशामध्ये म्हणजे लोखंडाच्या अशी एखादी आहे, त्याच्यामध्ये एखादा खिळा ठोकता येईल, लोखंडामध्ये खिळा ठोकता येईल. पण हे ब्रह्माची चिप माहिती तर अशी, असं ब्रह्म आहे, असं खचून ब्रह्म भरलेला आहे. हा जणू काय खडक आहे, असा अंतर्बाह्य असा खडक जसा भरीव असतो, अंतर्बाह्य असतो का नाही, तसं ब्रह्म भरीव आहे. त्यात खिळाने टाचणी सुद्धा ठोकता येणार नाही, इतकं ब्रह्म घनदाट आहे. पाषाण जसा घन, आकाश जसं शून्य, ब्रह्म कसं आहे शून्य, आकाशासारखं शून्य पोकळ. तुला मी सांगितलं पहा, समुद्रामध्ये पाहता एखाद्या जमिनीखाली 500 फुटावर एखादं गाव असण्याची शक्यता आहे का? तुमच्या सोमनाथ नगर म्हणे तिथं खाली 500 फुटावर एक गाव आहे, असं शक्यता आहे? जमिनीच्या खाली एखादं गाव असण्याची शक्यता आहे का? शक्यता कुठं? समुद्राच्या खाली 1000 फूट 10,000 फुटावर एखादं शहर वास्तव्य करीत असेल का? समुद्राच्या नाही का? तसं तर म्हणून ब्रह्म असं तर काय सांगितलं, अशा प्रकारचे ब्रह्म घन आहे. आणि वायूचे आंतरबाह्य पूर्णत्व, त्याचप्रमाणे अचैत्यता चतुरूपता हे परमात्म्याचे लक्षण आहे. अचैत्यता आणि चतुरूपता म्हणजे त्या ठिकाणी जाणीव नाही, नेणीव नाही. आपण झोपलो, आपल्याला काय कळतं का? हाक मारली कळते का? मग आपण मूर्छित असतो का बेशुद्ध असतो? काहीच नसतं. निद्रा म्हणजे चित्तवृत्ती बहिर्मुख नसतात, ती निद्रा. चित्तवृत्ती बहिर्मुख नसतात. तशा प्रकारे ही ब्रह्मस्थिती अशी असते. समाधी जशी असते ना तशी ब्रह्मस्थिती असते. समाधी तुम्हाला कळतं कशी असते? त्याच्या सगळ्या चित्तवृत्ती ब्रह्मात लय झालेल्या असतात. त्यामुळे तो बाह्य कोणत्याच वस्तूला जाणत नाही, कशालाही जाणत नाही. त्याच्या कानामध्ये असा ढोल जरी वाजवला, फटाके प्रचंड मोठ्या आवाजाचे फटाके जरी वाजवले, तुम्हाला सांगतो एक वैशिष्ट्य होते. तर त्या एक माणूस समाधीला बसला, त्यांनी मोठ्या प्रयत्नाने त्याला जाग करायचा प्रयत्न केला. तो जाग काय केलं होईना. मोठमोठ्यानं आवाज, ढगांच्या गर्जना त्यांनी केल्या, प्रत्यक्ष त्याच्या कानाभोवती काय काय ढगांच्या गर्जना केल्या, तरी तो जागा होईना. मग सुषुम्नेद्वारे त्याचे अंतःकरण शिरले आणि तिथून त्यांनी त्याला जागा केलं. समाधी जर लागली ना, काही लोक समाधी लावतात, उतरवता येत नाही, आणि मग ती उतरवता नाही आली ना
मेलं म्हणून लोक जाळून टाकतात. घटना घडल्या अशा घडतात. समाधी लावायची नसती. ज्याला उतरवता येणे त्याने समाधी लावावी. तुम्ही काळजी करू नका. समाधी अशी असते ना, ती उतरवता आली तर बरं. तो तू बसला होता ना समाधी लावून 100 शिकी ध्वज होता. आणि शिकी ध्वज नाही, शिकी ध्वजाला ती त्याची बायको होती चुडाला, तिनं त्यांना नव्हती समाधी. हा तर काय मला त्याचं नाव आठवलं नाही. जाऊ दे, तुम्हाला नाही सांगता मला. तर वशिष्ठाने सांगितलं, त्यानं समाधी लावली. मग त्याच्या सुषुम्नेद्वारे प्रवेश केला आतमध्ये. आणि मग पाहिलं काही समाधी अशी असते. म्हणजे त्याला किती हलवलं तरी काही काही लोक झोपतात. पास काही काही झोपा असे असतात. धरून आपटलं तरी जागी होत नाही. अशा झोपा. पण झोप आणि सुषुप्तीच्यात फरक आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, झोपेमध्ये काय होतं, चित्तवृत्ती अज्ञानात लीन होतात. आणि समाधीमध्ये चित्तवृत्ती ज्ञानामध्ये लीन होतात. समाधीमध्ये तो ब्रह्माचाच अनुभव घेत असतो, नाही का. ओळखलेल्या ब्रह्माचा, प्राप्त ब्रह्माचा अनुभव घेत असतो. जीवाची चित्तरहित व विषयरहित अशी जी स्वाभाविक स्थिती, तीच आद्य वस्तूची परमस्थिती. चित्तरहित, चित्तरहित म्हणजे मनरहित. मनरहित व विषयरहित, विषयाचं स्मरण नाही. आणि त्याला तो ध्यानाला बसला, पण देहभाव हरपला, मनही गढून गेलं. आता तो शुद्धीवर राहिला नाही. याला म्हणजे स्वरूपस्थिती. आता त्याला स्वरूपस्थिती प्राप्त झाली, तो ब्रह्म झाला. मग त्याला चालता बोलता सुद्धा ती स्थिती राहते. त्याची तशी स्थिती राहते बरं का. भगवंताने अर्जुनाला समाधी दिली, स्वरूप स्थिती दिली आणि युद्ध करायला लावलं. अर्जुनाने दिली समाधी, सवेच घातला माणूस नाही. अशी आता संत कसे असतात, चालतात, बोलतात, हिंडतात, फिरतात, खातात, पितात, सगळे व्यवहार करतात, परंतु समाधी स्थिती त्यांची मोडत नाही. काय गंमत आहे. त्याचं कारण काय, त्यांची वृत्ती म्हणजे इच्छाच होत नाही बाह्य पदार्थ पाहून. त्याचं कारण काय, ते जगाला मिथ्या मानतात. ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. ब्रह्मापेक्षा ज्याच्याजवळ अतिशय सुंदर रत्नजळीत असा काचेचा महाल आहे, तो हमालाची झोपडी पाहून तिथं इच्छा करेल का हमालाच्या झोपडीची. ज्याच्याजवळ हजारो अप्सरा आहेत, तो गंगेला निमंत्रण देईन का. दे मग हे कशा करता सांगितलं. त्याला त्याच्या चित्तवृत्तीविषयाकडे का जात नाही. आणि ब्रह्म, तुम्हाला जर ब्रह्म जर खऱ्या अर्थानं कळलं ना, ब्रह्म नाही कळू द्या, परंतु ब्रह्माचं वर्णन वाचून जरी तुम्ही विचार जर केला तरी सुद्धा विषय जमतो. विचार केला तर नाही का. म्हणजे त्याच्या चित्तवृत्ती जगाकडे जात नाहीत. तुम्हाला सांगतो, एखादी सुंदर स्त्री, पुतळा असतो बा, कपड्याच्या दुकानात असतात पा, स्त्रियांचे पुतळे असतात, तिला साड्या नेसवत असतात. कोणत्या पुरुषाचं मन तिच्याकडे जाईल. त्यानंतर शोकेस मध्ये असतात, सीताफळ ठेवलेले असतात किंवा काही केळी ठेवलेले असतात. कोणत्या माणसाला त्या खाण्याची इच्छा होईल की इच्छा. ज्याला कळलं हे बेंटेकचे दागिने, तो किती बॅगा भरून घेईन बेंटेकचे दागिने, खोटं सोने. एकदा खोटं म्हटलं ना का माणसाची इच्छाच नष्ट होते. मग ज्ञानाचं महत्व. इथं ब्रह्मसत्य आहे आणि हे फक्त वाचणार आहे, एवढं कळावं लागतं. मग चित्तरहित आणि विषयरहित अशी मनाची स्थिती, त्याला म्हणायचं ब्रह्माचं स्वरूप. चित्तरहित, विषयरहित म्हणजे त्या असो आईसा कोठे आठवायचे नाही, त्याला इच्छा होत नाही. मग माझी बायको, माझी पोरं, माझी एवढी संपत्ती आहे, त्या संपत्तीचा अहंकार, माझ्याला हे आहे, मला ते आहे, इच्छा रहित झालेला असतो तो. का, ज्ञान आणि ब्रह्म, अज्ञान आणि ब्रह्म, वासणारी ब्रह्म एका ठिकाणी राहील का. राहील वासणारी ब्रह्म एका ठिकाणी. आता पहा, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशी आत्म्याची 5 आवरणे. आणि तो आत्मा कसा आहे तर या 5 आवरणाच्या आतमध्ये आहे. पहा आता,
एका मोठी मौल्यवान वस्तू असते, त्याला काय करावं, एवढी चांदीची पेटी आधी सोन्याची पेटी करायची, मग चांदीची पेटी करायची, मग सोन्याची पेटी करायची, मग रुपयाची पेटी करायची आणि लोखंडाची पेटी करायची, आणि त्या पेटीमध्ये ती मौल्यवान वस्तू हिरा ठेवायचा. त्याच्या पलीकडं ती अमोल वस्तू आहे. मग असं पंचकोशांच्या पलीकडे ती आत्मवस्तू आहे. पंचकोश माहिती आहे ना तुम्हाला? अन्नमय कोश म्हणजे हा सूर्य, याला माहिती अन्नमय कोश. मनोमय कोश म्हणजे आपलं मन, नाही का, आणि ज्ञानेंद्रिय, याला माहिती मनोमय कोश. त्यानंतर प्राणमय कोश, सांगा, प्राण आणि कर्मेंद्रिय, याला माहिती प्राणमय कोश. विज्ञानमय कोश, बुद्धी ज्ञानेंद्रिय, याला विज्ञानमय कोश म्हणतात. आनंदमय कोश, नाही का, शेवटचा आनंदमय म्हणजे ज्याला आपण सुषुप्ती म्हणतो. सगळी इंद्रिय जिच्यामध्ये लीन होतात ती सुषुप्ती, तो आनंदमय कोश. याच्यात एकही ब्रह्म नाही, याच्यात एकही ब्रह्म नाही, याच्या पलीकडं ब्रह्म आहे. याच्या पलीकडं जायचंय आणि मग ब्रह्माची गाठ पडते. याच्या पलीकडे जायचं आपल्याला, 5 कोश याच्या पलीकडे जायचं. पलीकडे जायचं म्हणजे हा देह माझा नाही, हे मनही माझं नाही, बुद्धी ही माझी नाही, इंद्रिय नाही माझी नाही, प्राण माझा नाही, मला याच्यापैकी एकाचंही घेणं नाही. पण हे टाकता येत नाही म्हणून करायचं काय, यानं देवाचं भजन करायचं. बस गेला तू 5 कोशाच्या पलीकडे. जाता येतं येईल का नाही 5 कोशाच्या पलीकडे. तुका म्हणे माया आणि होयदासी. तुम्हाला हे माहिती आहे का, एक मनुष्य त्याला पिशाच्य प्रसन्न झालं, पिशाच्य प्रसन्न झालं, पण त्याने त्याला दमवलं का नाही त्या माणसाला. शेवटी काय केलं, त्याला सांगितलं वर जा. मग तो काय करतो, आता तुम्हाला उदाहरण सांगतो. वाघ आणि सिंह, रिंग मास्टर काय करतो, त्यांच्याकडून काम करून घेतो का नाही, त्यांच्याकडून पैसे मिळवतो का नाही, ताब्यात ठेवलं त्यांच्याकडून पैसे मिळवतो. म्हणजे पंचकोशांच्या पलीकडे जाणं, याला म्हणायचं पंचकोशाच्या पलीकडे जाणं. म्हणजे यांचा फक्त उपयोग करून घ्यायचा आहे, यांना माझं म्हणायचं नाही. यांच्याकडून फक्त काम करून 100 मजुरीत एखादा जमीनदार आहे आणि 100 बाया तिथं कामाला आहेत, त्याला माझं म्हणायचं नाही, काम करून घ्यायचं, पैसे द्यायचे, पण त्यांना माझं म्हणायचं नाही. आलं का लक्षात? याला माहिती त्यांच्या पलीकडे जाणं, त्यांच्याकडून काम करून घ्यायचं, पण त्यांना माझं म्हणायचं नाही. आणि माझं म्हणलं का घोटाळा झाल्याशिवाय राहणार होईल का रे घोटाळा? मोलकरीने घरामध्ये मोलकरीने आली, मालकिनीचं सोडून द्या, पण मालकाने तिला माझं म्हणायचं नाही, तिला फक्त पगार द्यायचा. माझं म्हणलं का घोटाळा झालं का नाही? मग तिला माहिती मोलकरणीच्या पलीकडे जाणं असं म्हणजे पंचकोशाच्या पलीकडे जाणं. कळलं का अर्थ? त्यांचा वापर करून घ्यायचा आहे, पण त्यांच्याशी तादात्म्य ठेवायचं नाही, त्यांचे लाड करायचे नाही. बरोबर ना? पाच आवरणे आहेत. अन्नमयादी पंचकोशांच्या पलीकडे असलेली चैतन्याची सत्स्थिती, आत्मा सतरूप आहे. पंचकोशांच्या पलीकडे, तेजादी पंचमहाभूतांच्या पलीकडे, पंचमहाभूतांच्या पलीकडे, पंचकोशांच्या पलीकडे ही चैतन्याची स्थिती असते. पंचकोशांच्या पलीकडे आणि पंचमहाभूतांच्या पलीकडे सगळं जग म्हणजे पंचमहाभूतांचा बाजार. पंचमहाभूताशिवाय जग आहे का जग? पंचमहाभूताशिवाय जिथं तिथं पंचमहाभूत. पंचमहाभूत कुठं नाही सांगा तुम्ही मला, कुठं नाहीत? कोणतं पंचमहाभूत नाही? कुठं नाहीत पंचमहाभूत? आकाश, आकाश हे पंचमहाभूत पहिलं, पृथ्वी दुसरं, तेज तिसरं, जल चौथं आणि पृथ्वी 5वी. पृथ्वी कुठं नाही? एखाद्या आज्ञा करायची, इथून पुढं तू पृथ्वीवर अजिबात उभं राहायचं नाही. पृथ्वीवर उभं राहायचं नाही म्हणजे जमन का? कुठेही तरफड, फक्त पृथ्वीवर उभं राहू नको. कुठे जायचं त्याच्या विचाराने नाही. तसे सर्व इंद्रिय वृत्तींच्या पलीकडे असलेल्या अंतःकरणाची आनंदमय स्थिती म्हणजे सच्चिदानंद ब्रह्मरूपता, हेच ब्रह्माचे स्वरूप. किती सुंदर सांगितलं नाही का? सोपं सांगितलं. आज विषय कळला, आजचा एवढा अवघड नव्हता नाही का? होता अवघड.
आणि नेमके मुरकुडे ते आज नव्हते. सोपा विषय होता. त्यांना अवघड विषय जास्त आवडतो. तसेच सर्व इंद्रिय वृत्तींच्या पलीकडे, इंद्रियांच्या वृत्तीच्या पलीकडे अंतःकरणाची आनंदमय स्थिती, तिला म्हणायचं ब्रह्माची सच्चिदानंद रूपता. कळलं का? कळलं का? तुझी तंद्री लागली ते काय? मी तुला कधी बसून विचारतो. तसेच पंचमहाभूतांच्या पलीकडे असलेली चैतन्याची, तसेच इंद्रिय वृत्तीच्या पलीकडे, इंद्रियांच्या वृत्ती, डोळ्याची वृत्ती पाहणं, तसं पाहणं मोहानं पाहणं याच्यात फरक आहे. बरोबर आहे का नाही? तसं पाहणं आणि मोहानं पाहणं याच्यात फरक आहे. असं घड्याळ पाहणं आणि असं पाहणं फरक आहे ना. मोहानं पाहणं आणि सहज पाहणं याच्यात फरक आहे. मग सहज पाहणं याला म्हणायचं अंतःकरणाची आनंद. कारण समोरून बायाने म्हणून डोळे झाकून यायचं काही कारण नाही. तिच्या मुहात अडकू नको याचा आली तर येऊ दे, गेली तर जाऊ दे ना. पण याने काय केलं, डोळे झाकून त्याला सरांनी सांगितले ना, हे बाई पलीकडून जा, लवकर जा, मला डोळे उघडायचे. असं आहे का? इंद्रियांच्या वृत्ती फक्त निर्माण होऊन द्यायची ना म्हणजे झालं. काय घेणे, प्रश्न मिटला नाही. ठीक आहे, एवढा पॅराग्राफ झाला आपला. पुंडली कोल्हारी विठ्ठल श्री